31 डिसेंबर निमित्त मांसाहार प्रिय कोल्हापूरकरांनी मटण आणि मासे खरेदी करायला गर्दी केलेली आहे। आज जरी एकादशी असली तरी खवय्यांनी पार्टीचं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरकर तांबडा पांढरा रस्ता याच्यावर ताव मारणार असं चिन्ह दिसतंय। 31 डिसेंबर निमित्त मांसाहार प्रिय कोल्हापूरकरांनी तांबडा पांढराचा रस्स्याचा बेत आहे तो आखल्याचा आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात फिश आणि मटन मार्केटमध्ये आहे ते खवय्यांची गर्दी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। इथं पाहायला गेलं तर मोठमोठे मासे वेगवेगळ्या प्रजातीचे आहेत ते आता मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या खरेदीसाठी आहे ते कोल्हापूरकरांनी सकाळपासूनच आहे ती झुंबड केल्याचं पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर आज मोठ्या प्रमाणात आहे ती उलाढाल होताना आपल्याला दिसून येते आणि कोल्हापूरकरांनी आहे ते तांबडा पांढरा रस्त्याबरोबरच आहे ते माशावरती ताव मारायचा बेत आज आखल्याचं एकूणच दिसून येते। आपल्यासोबत मटण विक्रेते आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। साधारण फिश विक्रेते साधारण कशा पद्धतीची गर्दी आज दिसते? आज बुधवार आहे, अंदाजे आज गिराकाचा कल बुधवार असल्यामुळं वर्षातला शेवटचा दिवस आहे। त्या अनुषंगाने आज 31 डिसेंबर निमित्त आज माशासाठी आवक भरपूर असल्यामुळं माशाला खूप कस्टमर आहे। तसेच चिकन आणि मटनसुद्धा मोठ्या प्रमाणात कस्टमर आहे आणि आज कस्टमरांच्या खास 31 डिसेंबर निमित्त आम्ही खूप माशाची व्हरायटी आणलेली आहे। आणि त्या माशाला जास्त मागणी आहे? सुरमई, बांगडे, पापलेट, झिंगे, मांदेली, बोंबील, कोळंबी सगळ्याच माशाला डिमांड आहे। आणि आता हल्ली मासे खाण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना हेल्थ अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून लोक फिश घ्यायला मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। कारण आजचा दर वाढलाय की नेहमीप्रमाणेच दर आहे? नाही, नेहमीप्रमाणे 800-700 रुपये किलो सुरमई आहे, बांगडा आहे, रेंजमध्ये आहे। म्हणजे इतकं काय महाग नाही आहेत मासे, म्हणजे रेंजमध्ये आहे। गोरगरिबांना आणि सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी माशाचे दर आहेत। नक्कीच दर आवाक्यात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। काही विक्रेते जे आहेत त्यांच्याकडून ही सगळी खरेदी करताना पाहायला मिळतात। काही खवय्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करूया। काय नियोजन आहे आज 31 डिसेंबर? आज 31 डिसेंबरचं फुल एन्जॉय आहे। नवीन वर्षात सुरमई घेतली खायला, बांगडा घेतला, कोळंबी घेतली, एक नंबर आता मस्त आहे। पार्टीचा बेत आहे? पार्टीचा आहे, घरात एन्जॉय करायचा आज फुल एन्जॉय। काय तुमचं काय नियोजन आहे? आमचे गिराक आहे। काय नियोजन आहे बाबा? का नाही आहे नाथखुळा नियोजन? नाथकुळा जागेवर बोलते। काय काय घेतले? सुरमई घेतल्या आणि काय पॉपलेट घेणार आता घरात। प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन आहे या ठिकाणी आखताना पाहायला मिळते। आपल्यासोबत आणखीन काही कोल्हापूरकर आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घ्या। कशा पद्धतीचं आज सेलिब्रेशनचं नियोजन आहे? आज घरी आमचा कार्यक्रम आहे त्यामुळे तिकडे मासे न्यायला आलं। काय काय कशा पद्धतीचं नियोजन आहे? छान आहे नियोजन, एकदम मस्त आहे आणि दर पण वाजवीच आहेत तसे काही एकदम नाही। तुम्ही पार्टीचं कशा पद्धतीचं घरगुती सेलिब्रेशन करणार आहे? आज घरगुतीच आहे, आज घरगुतीच आहे। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात आहेत ते या ठिकाणी मासे आणि मटण खरेदीसाठी गर्दी करताना पाहायला मिळतात। तांबडा पांढरा आणि मांसाहार प्रिय कोल्हापूरकर असल्याचं पाहायला मिळते आणि ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता ही मांस खरेदी करण्यासाठी मटण मार्केटमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळते। आज सगळ्यांनीच आहे ते सेलिब्रेशनचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅन आहेत आखलेले आहेत। काही जण घरातच सेलिब्रेशन करणार आहेत तर काही जण तरुण मंडळांच्या सोबत सेलिब्रेशन करणार आहेत, काही जणांनी हॉटेलमध्ये जाण्याचा बेत आखलेला आहे। मात्र एकूणच कोल्हापूरकर 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।